पंचवटी रामकुंड परिसरात देवदर्शनासाठी आलेल्या महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरी करणारा इसम जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कारवाई। नाशिक शहरातील पंचवटी रामकुंड परिसरात दर्शनासाठी गर्दी वाढत असून या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समधील सोने व रोख रक्कम चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीमार्फत शंकर काळे यांनी पंचवटी रामकुंड परिसरातून महिलांच्या पर्समधून सोने चोरी केले असून ते सोने सोनारास विक्री करण्याकरिता तो भद्रकाली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट पथकाने भद्रकाली येथे जाऊन सदर भागात सापळा रचून दूध बाजार भद्रकाली या ठिकाणी शंकर भानुदास काळे यास सदर पथकाने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव शंकर भानुदास काळे वय 21 वर्ष असे सांगितले। त्याने कपालेश्वर मंदिर पंचवटी नाशिक व सांडवा देवी मंदिर पंचवटी नाशिक येथे येऊन महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी केल्याची गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी शंकर भानुदास काळे याने निवेदन पंचनामाप्रमाणे गुन्ह्यातील सोने त्याने चोरी केल्याचे सांगून चोरी केलेले सोने सोनारास विक्री केले असे सांगितले। त्यावरून सोनाराने सोने हजर केल्याने गुन्ह्यातील 1,14,000 रुपये किमतीच्या 12 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या लगडी हजर केल्याने वरील दाखल 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगडे, पोलीस उपनिरीक्षक वेतन श्रीवंत, पोलीस हवालदार रवींद्र आढाव, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, उत्तम पवार, रोहिदास लिलके, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, आप्पा पानवड, महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुजा येलवे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार यांनी केली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।